स्पर्धा परीक्षा करत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एस टी महामंडळ भरती संदर्भात एक मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे आणि ती अपडेट आपल्यासमोर घेऊन येत असताना मलाही मनस्वी आनंद होतोय, कारण हजारो पदांची भरती या ठिकाणी एस टी महामंडळामार्फत येणार आहे आणि आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना यातून रोजगार संधी उपलब्ध होत असते. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी तो ड्रायव्हर झालेला असेल किंवा त्याची 12वी झाली असेल, त्याला कंडक्टर व्हायचं असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. आणि सर्वसामान्य म्हणजे एकदम सामान्य ग्रामीण भागातील कुटुंबातील एखादा विद्यार्थी या ठिकाणी या महामंडळात लागण्याचं स्वप्न त्या ठिकाणी त्याचंही असतं, त्याच्या आईवडिलांचं असतं. आणि या पार्श्वभूमीवरती ही घडामोड घडत असताना मला देखील आनंद होतोय, तुम्हाला देखील होत असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एस टी महामंडळ भरती 2026 संदर्भात ही मोठी अपडेट या ठिकाणी काय आहे हे आपण या ठिकाणी बघूया. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्तालयाची भरती आलेली आहे. त्यामध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक याचा एकच पेपर होणार आहे. एकच सिलेबस आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न 80 मार्कांसाठी कायद्यावरती विचारले जाणार आहेत. कामगार कायद्यावरती स्पेशल या ठिकाणी विचारले जाणार आहेत. आणि आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती त्याबद्दल 599 रुपयामध्ये बॅच आपण देऊ केलेली आहे. हजारो विद्यार्थ्यांनी या बॅचला ऍडमिशन घेतलं का, तर कायदे शिकवणारे जे काही मंडळी आहेत, आमचे तज्ज्ञ शिक्षक आहेत, ते एकदम चांगल्या सोप्या पद्धतीनं शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी कायदे घेतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून जॉईन केलेले नसेल तर तुम्ही पण जॉईन करा आणि तुमच्या प्रिपरेशनमध्ये यशस्वी होण्याच्या दिशेने एक वाटचाल करा. आणि तुम्हाला यामध्येच अजून दुसरी एक बॅच आहे, ती 999 रुपयामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ती बॅच ही कायदे मिळून जो काही संपूर्ण सिलेबस आहे, फाउंडेशन बॅच आहे, ती पण तुम्ही घेऊ शकता. आणि या बॅच बद्दल तुम्हाला अधिक माहितीसाठी या खालील नंबरवरती तुम्ही कॉल करा. आपण पाहतोय की एस टी महामंडळ भरती संदर्भात एक काल परिपत्रक मला पाहायला भेटलं आणि त्या परिपत्रकामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की महाराष्ट्र वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नायर मार्ग या ठिकाणी असलेलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं मध्यवर्ती कार्यालय आणि या मार्फत या ठिकाणी हे पत्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सगळ्यात महत्वाचं, तातडीचे आणि महत्वाचे काय आहे, तातडीचे आणि महत्वाचे विषय आहे घटक संवर्ग 3 आणि 4 पदातील कर्मचाऱ्यांची रिक्त स्थितीबाबत. आणि म्हणून ही रिक्त स्थिती या ठिकाणी आपल्याला, रिक्त स्थिती म्हणजे काय, आत्ताच्या घडीला जेवढी कार्यरत कर्मचारी आहेत त्यामध्ये भरलेली आणि रिक्त संख्या काय आहे, किती भरलेले आहेत हा अहवाल द्या, किती रिक्त आहेत हा अहवाल द्या आणि कसा द्या, तातडीनं द्या. तातडीनं काय सांगितलं त्यांनी, महाराष्ट्र राज्य नाशिक, बघा आता इथं काय सांगितलं, राज्य परिवहन नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर. बघा मोठं करतो जरा, तुम्हाला दिसेल मग. म्हणजे ठीक आहे, ओके. बघा पुन्हा एकदा, राज्य परिवहन नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ हे जे काही विभाग या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाचे काम करतात. एस टी महामंडळ या ठिकाणी या विभागामार्फत या ठिकाणी चालवलं जातं आणि या विभागांना विभागीय कर्मचारी अधिकारी जे आहेत, कर्मचारी वर्ग अधिकारी, यांना त्यांनी सांगितलंय की संवर्ग 3 आणि वर्ग 4 पदातील कर्मचाऱ्यांची रिक्त स्थिती काय आहे हे आम्हाला कळवा. आणि येणाऱ्या काळामध्ये हजारो बसेस या ठिकाणी ई बसेस असतील, इलेक्ट्रॉनिक बसेस, सीएनजी बसेस सुद्धा त्या ठिकाणी सुरू होणार असल्याची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मग हजारो बसेस या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी या ठिकाणी उतरवल्या जाणार आहेत. आणि मग हा जो विषय आहे, मग त्यामध्ये जी कर्मचाऱ्यांची म्हणजे ड्रायव्हर असेल आणि चालक आणि वाहक या दोन्हींची भरती तर होणारच आहे, पण त्यामध्ये परत अजून इंजिनियर सुद्धा असणार आहेत, मेकॅनिकल त्याच्यामध्ये. तर मग त्यांनी सांगितलं की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की वर्ग 3-4 पदातील चालक तथा वाहक, शिपाई, लिपिक, टंक लेखक, सहाय्यक पदातील कर्मचाऱ्यांची माहे
जुलै 2026 रोजीची सोबत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज आज 7/7/2026 रोजी 3 वाजेपर्यंत ईमेल पाठवण्यात यावी. म्हणजे 7 तारखेपर्यंत पाठवण्यात यावी असं या ठिकाणी सांगितलंय. आणि वरील प्रमाणे राहुलपुरी कर्मचारी अधिकारी यांच्या सहीनिशी या ठिकाणी लेटर त्या ठिकाणी पाठवण्यात येत आहे. आणि तातडीनं सांगितलं त्यांनी. आणि कशाने सांगितलं तातडीनं? ईमेलद्वारे पाठवायची लगेच. आत्ता काय पद्धत रिक्त काढा लगेच पाठवून द्या ईमेलवरती. तातडीची प्रोसेस या ठिकाणी आपण म्हणतोय. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कोणती पदं या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात? चालक आहे, वाहक आहे, चालक, वाहक, शिपाई, लिपिक, टंकलेखक. बघा, लिपिक, टंकलेखक, शिपाई, चालक आणि वाहक आणि सहाय्यक. लिपिक, टंकलेखक व सहाय्यक ही येणाऱ्या एसटी महामंडळ भरतीमधील जाहिरातीतली ही पदं असू शकतात. आता सगळ्यात महत्वाचं यामध्ये तुम्हाला काय पात्रता असू शकते बाबांनो, ते देखील आपण थोडक्यात बघूया. बघा, पद कोणतं आहे? चालक. बघा, पात्रता पण बघा. परत कसं आहे, खाली कमेंट करता त्यापेक्षा तुम्हाला आत्ताच सांगून देतो. चालक. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला चालक आणि वाहक होण्यासाठी तुम्हाला बॅच बदला काढावा लागेल 10वी-12वी वरती. 10वी-12वी चालक, वाहक 12वी. बॅच बिल तर काढावंच लागेल कंपल्सरी. लिपिक, टंकलेखक 12वी किंवा पदवी पण करू शकतात. लक्षात ठेवा, येणाऱ्या जाहिरातीमध्ये बदल देखील होऊ शकतो. आणि सहाय्यक पदासाठी 12वी किंवा पदवी असू शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या कंपल्सरीच आहे यांना बॅच बिलला. यांचं अजून मला माहित नाही, यांना कंपल्सरी आहे. मग अशा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता अभ्यासक्रम काय असू शकतो यावर देखील तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. अभ्यासक्रम काय असेल? मराठी, अंकगणित, सामान्य ज्ञान, गेलं कुठं गेलं काय, चला सांगतो. मराठी, अंकगणित, सामान्य ज्ञान आणि दुसरा विषय राहतो इंग्रजी. असेल कुणाला, लिपिक आणि टंकलेखकला असू शकतं, पण वाहक चालकला इंग्रजी असेल का नाही हे कन्फर्म नाही. कारण येणाऱ्या जाहिरातीमध्ये कशा पद्धतीचा पेपर घ्यायचा हे ते ठरवणार आहेत. त्यामुळे सिलेबस परीक्षा योजना ते देतील नवीन ह्याच्यामध्ये. जुन्या ह्याच्यामध्ये मराठी, अंकगणित, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. एकदम साधे सिंपल प्रश्न असतात. 8वी-4थीचं स्कॉलरशिप जे असतं तशा लेवलचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. तुमची सगळ्यात महत्त्वाची मुलाखत आणि ड्रायव्हिंग टेस्ट या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यावरती तुमचं सिलेक्शन अवलंबून असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून बॅच बिलला जर काढलं नसेल तर बॅच बिलला काढून ठेवा. कारण येणाऱ्या काळामध्ये ही सुवर्ण संधी तुमच्या हातातून जायला नकोय. चला या ठिकाणी थांबूया. आता थांबा पुढे एक गोष्ट बघा. तुम्हाला हा जो काय त्यांची ही पीडीएफच आहे, चालक वाहक जो काय रिक्त पदांचा तपशील त्या ठिकाणी त्यांना द्यायचा आहे, त्याची ही पीडीएफ या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की मे 2026 मध्ये चालवण्यात येणाऱ्या नियमानुसार मंजुरी किती जागांना आहे. त्यानंतर प्रत्यक्षात कार्यरत असलेले चालक आणि वाहक किती आहेत. त्यानंतर मे 2025 मध्ये चालवण्यात आलेल्या नियतीनुसार रिक्तता किती आहे, अनुकंपाचा कोटा कसा आहे आणि बदली झालेले परंतु अद्याप हजर न झालेले, अशा सर्व माहिती या ठिकाणी त्यांनी विचारलेली आहे आणि त्यानुसार त्यांना भरून द्यायची आहे. बघा,
ही सगळी माहिती लिपिक टंक लेखक बाबत सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे, सहाय्यक बाबत सुद्धा विचारली आहे, शिपाई बाबत सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा हे वाहक आहे आणि चालक वाहक तथा वाहक हे पण आहेत बघा. चला अशा पद्धतीने त्यांनी ही तातडीनं मागवलेली माहिती तुमच्या आमच्यासाठी येणाऱ्या काळातील सुवर्ण संधी ठरणार आहे. त्यामुळे तयारीला लागा, बॅच बिलला काढून ठेवा. चला अभ्यास तर करता येईल पण बॅच बिलला टाइम लागतो, त्यामुळे लवकरात लवकर काढून घ्या. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.